दुष्काळात 13वा महिना, खत टंचाईच्या काळातच आता माफदा, विक्रेत्यांचा सोमवारपासून बेमुदत बंदचा इशारा. परिषदेचे भाजपचे उमेदवार दिल्ली ठरवणार, मुंबईतून संभाव्य उमेदवारांच्या नावांची यादी रवाना. भाजपच्या सुकाणू समितीनं निश्चित केली 25 नावं. उच्च न्यायालयाचा केतकर गटाला दणका, एशियाटिक निवडणुकीत केतकर पवार गटाचे मनसुबे धुळीस, एशियाटिक निवडणुकीचा मार्ग मोकळा. शरद पवारांना ब्रिज कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज, शरद पवार सिल्वर ओक निवासस्थानी पोहोचले, डॉक्टरांकडून पवारांना विश्रांती घेण्याचा सल्ला. पुस्तक गोविंद पानसर यांचं शिवीगाळ प्रकाशकाला, शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकाला आमदार संजय गायकवाडांची शिवीगाळ. संजय गायकवाड यांच्या विरोधात धमकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी, शिवाजी कोण होता पुस्तक प्रकाशकाकडून पोलिसात तक्रार. मराठी बोलणाऱ्या रिक्षा चालकांना मनसे ओळख, मीरा भाईंदरमध्ये मनसेचे स्टिकर लगाव अभियान. सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा चटका जाणवू लागला, आंदोलनाला रुग्णालय कर्मचाऱ्यांचा पाठिंबा, रुग्णांचे हाल बेहाल. सप्तशृंगीच्या चांदी चोरीची चौकशी सुरू, सप्तशृंगी देवीची 22 किलो चांदी गायब. बारामतीबाबत रोहित पवारांचं नवं वक्तव्य, बारामतीत 2029 मध्ये युगेंद्र विरुद्ध जय लढत होण्याचं भाकीत केलं. जय पवारांनी निवडणूक लढण्याचं भाकीत फेटाळलं, आमदार होण्यापेक्षा कार्यकर्ता राहण्यात रस, जय पवारांकडून भूमिका स्पष्ट. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भरभरून मतदान, पहिल्या टप्प्यातील मतदान 91.35%. दूध भेसळ रोखणार एआय तंत्रज्ञान, मुख्यमंत्र्यांनी दिले महत्त्वाचे आदेश.